जय बाळूमामा. तर आज सकाळच्या आरतीला जायचं होतं म्हणून सकाळी 5 वाजता उठले होते. रोज लाईट असते आणि नेमकी आजच लाईट गेली. रात्रभर लाईट मग हीटर तर चालू करायला आला नाही. मग चूल पेटवली आणि पाणी ठेवलं. पटकन आंघोळ केली आणि मामांची पूजा केली. मग गेलो आरतीला. आरतीला थोडं टायमिंग होतं. मग थोडं मेंढरांपाशी थांबलो. तवर आमच्या चिवताईला दिसलं बाळ. बाळ म्हणजे बारकं कोकरू. ते एवढं लहान होतं ना आणि एवढं क्यूट होतं. ज्ञानेश्वरी तर तिथून येईनच, त्यालाच खेळत बसली. रोज उठाय 8-9 वाजते त्या, पण आज एवढ्या लवकर उठलो होतो ना, पण तरी सुद्धा थंडी वाजत नव्हती. बाळूमामांची पालखी आणि मेंढरं बघून कशाला थंडी वाजते असं वाटत होतं. टायमिंग तिथेच थांबावं, कारण आरती झाली की समजे जिकडं तिकडं निघून जातात आणि मेंढरं पण सुटते ती म्हणून. एवढं भारी वाटत होतं ना, तिथनं येऊच वाटत नव्हतं. आमची चिवताई म्हणते त्याला बाहेर काढ, ते दिसतच एवढं गोड होतं. ज्ञानेश्वरीचं पप्पा म्हटलं चला देवापाशी जाऊन बसूया. मग गेलो पालखीपाशी आणि मेंढरं आहे तिथं वर. एवढं भारी वाटतं ना, मेंढरांचा आवाज. संध्याकाळ सकाळ आरती, समधेंनी मिळून आरतीला जायचं. एवढं भारी वाटतं ना, मी सांगू पण शकत नाही, एवढं भारी वाटतं. मग जाऊन पाया पडलो आणि थोडा वेळ बसलो. मग म्हटलं बसून काय वाटतंय वय, संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या भाज्या ही नीट करून दिल्या. मग आरती ही केली, प्रसाद घेतला आणि स्वयंपाकाची भांडी घासली. आणि आरती चालू झाली का जादूटोणा, बाहेर वासा, करणी असं काही ज्याला आहे ना, ते तर एवढी ओरडायला चालू करते ती. पण व्हिडिओ बनवायचा नसतो म्हणून व्हिडिओ बनवला नाही. भांडी घासूस तर माझी चिवताई माझ्याकडे बघत उभा राहिली होती. जाताना गेलतो गाडीवर म्हणून चप्पल घातली नव्हती. मग आरती झाली की ज्ञानेश्वरीच पप्पा गेलं धारा काढायला. मग काय आलो चालत.